याच्यामध्ये गेलंच नाही ते. मला शिकव आता, चालू नाही. 1 2 3 4. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या पिंक क्रेझी चॅनल वरती. कॅमेरा आला की सगळे एकदम शांत होऊन जातात. काय माहिती, लाचुळे आहेत सगळे. काय नाही, आम्ही असेच बसलोय. आता थोड्या वेळाने खाली जाणार आहे खेळायला व्हॉलीबॉल. गणपतीची तयारी अजून चालू केली नाही. या माणसाला सांगतोय मी, 2 आठवडे झालो या माणसाला सांगतोय की गणपतीची तयारी चालू कर, टेबल आण. तरी हा टेबल जुनावाला इथे पसारा किती आहे, त्याच्यामध्ये काय काय करून ठेवलंय. बिग लॉस झालाय एकतर एक काय आप जागेवरती बिग लॉस करतोय. काय पडलेली आपल्याला दोन काय बोलतो भाई. कडक कडक वाटतंय. स्क्रॅच पडलाय. पडला फोन. खिशातून पडला. कव्हर नाही घातलं. फोनला काय झालं काय कळत नाही. डोळा भावाचा एकदम झालाय. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता लालबागला फेरफटका मारायला आलोय. गणपतीचे दिवस चालू आहेत. माहिती ना आवाज येतोय की नाही. मागे बघा, पडदे खरेदी सगळं चालू आहे. आणि पुढे मला दाखवतो. टा 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 चाललंय, काम चालू आहे. इन प्रोग्रेस. गेट दाखवतो थांबा बॅक साईडने. गणपती अजून आले नाही आणि याचं चांगलं मस्त लिहिलंय. मस्त लिहिलंय. आम्ही आलोय फिरायला लालबागला. प्रचंड गर्दी. आम्ही असं सांगतो जसं की आम्ही दुसऱ्या एरियामध्ये आलो एकदम. आम्ही इकडे राहतच नाही. हम नाही साहब. साने पनी सारे गम मग हो देवा सरुदे देवा सरुदे देवा सरुदे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळो जीवन देवा देवा सरुदे देवा सरुदे देवा सरुदे. हे असं तुम्ही अजिबात काही करू नका. हे ना फालतूगिरी करायची बंद करा. इकडे चढणं पिडणं हे आम्हाला इकडे आवडत नाही. दरवर्षी आगमनाला असंच होतं. आमच्या लालबागला येऊन खराब करतात बाहेरची. आम्ही ते झाडं लावतात इथे बीएमसी वाले. दरवर्षी येऊन इकडे खराब होतं. तर फालतूगिरी चालली इकडे. डबल बॅरिकेड लावले तरी पण ऐकत नाही. पब्लिक आपली सुधारणार नाही. सिव्हिक सेन्स फक्त एन्जॉय करायला पूर्ण घामटलंय. गर्दी बघून घामटलंय. धक्काबुक्कीवाले करत होते नुसती धक्काबुक्की. त्याचा स्वतःचा दुसऱ्यांचा लागलेला काम आहे. आणि हे बसवाले तर असे होते एकदम मावा ड्रायव्हर. असे वाटतात ना जसं काय घरी यांच्या मोदकच बनणार नाही. मोदकची साईजचं दाखवतो. काय बोलतो. दिस इज इम्पॉर्टंट गाईज. मोदक प्रिय. मोदक प्रिय. आमचं लास्ट इयरचं टी शर्ट वरती होतं. किती वर्ष किती वय आहे तुझं? वय किती? माझं वय 20. पूर्ण याच्या आयुष्याच्या 20 वर्षामध्ये आप पहिल्यांदा मोदक विकत घेऊन खात असेल. 24 वर्ष. 24 वर्ष झालंय.
ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूँ, लेकिन यार यहाँ में पिघल गया. मोदक घेऊन विचार तरी हे नको ना, हे नको खाल्लं हे नको. एकदम स्वादिष्ट मोदक होतं. मी नाही खाल्ला पण मी खायला भारत माझा टॉकीच्या समोरच आहे चिंतामणी मोदक. उत्कृष्ट असे मोदक आहेत. वा 40 रुपयाला मोदक आहे 40, पण एवढा मोठा आहे ना. महादेवाचा आणि गणरायाचा आशीर्वाद घेऊन आम्ही त्यांच्या दुकानात गेलो आणि गर्दी बघा मागे. बघा फक्त गर्दी बघा. गेली मी खात होतो बाई, मी खात होतो. आम्ही खाल्लाय. हे बघा राग मानून घेऊ नका, आम्ही खाल्लाय. एक एक घास का होईना पण खाल्लाय. 2 घेतले. त्यावेळी गर्दी होती. तेव्हा होती गर्दी, आता नाही. पायगुण. आता नाहीये. आम्ही जसे निघालो तसं ते पण कुठे गेले निघाले. रे? एक माणूस नाही दिसला भेंडी. मी शोधतोय कुठे गेली. इकडे गेली. अरे आता तू मोदक नाही राहिलाय, उकडीचा मोदक नाही राहिलाय, आता तू तळलेला मोदक झाला, एवढं लक्षात ठेव. हे तू समजून घे आता मी आमच्या का घरी बोलतोय. तळलेलेच बनतात. हे तू समजून घे मी का बोलतोय आता. हे कोण नाही समजून घेते. मोदक व्हिडिओ मध्ये ना आलेत ना ते. आलेत मोदक आलेत, सगळे मोदक आलेत. त्यांचं पेज असेल ना, त्यांना हरशी कमेंट बघताय ना ती टॅग करा. हा. सुंदर मोदक. ए तो बोलला सुंदर. मी Thank नाही you. बोललो. मी बोललो मस्त आहे. थँक्यू. मोदक असेल. आता आम्ही आलोय गणेश गल्लीमध्ये, थोडेसे हालचाल बघतोय इकडे. घे आपलं घे. तिकडेच भारी झाली रे ती, व्हिडिओ भारी झाली. का रे काय केलंय का चांगलं. एड्या बघशील तर एड्या होतील. आलंय सामान आलंय. तू बोलतो परत. गणेशोत्सवाची तयारी सुरू असते ना, इथे कोणीही वाहने उभी करू नये. आणि हे बघा लक्षात काय. घ्या. हे बघा. दीनानाथ वेलिंग प्रवेशद्वार आता लवकरच तयार होईल इथे. गणेश गल्लीची आणि माझी एक वेगळीच आठवण आहे, तुम्हाला नंतर सांगतो मी. खरंच आठवण आहे. बनवलाय हे बघा आतमधला सारण आहे आणि हा पीठ आहे. पीठ Thank असं you. मऊ मऊ आहे, एकदम मऊ. थँक्यू. आणि हा गोड आहे ना, एवढा रेखीव आणि गोड आहे ना. किती गोड आहे. हा तूप आहे तूप. हा तूप आहे तूप. वरतून टाकणार हा. एकदम मस्त तूप टाकून खाणार आहे. वैसे में बहुत बड़ा सच लौंडा हूं, लेकिन यहाँ में पिघल गया. साधू असता फक्त माईक विसरलो यार, 10 वेळा माईक विसरतो. आवाज नाही माझा येतो आवाज. आपली ट्यून आली ना, ते महत्वाचं होतं. बाकी जाऊ. आवाज येतो परत आला तिकडे आवाज. काय भेटलं रे याला. हे कशाला करायची गरज आहे? धावतो कशाला? कशाला? धावू नको. धावू नको. माहिती आहे मला, गणपतीत दाखवतोय. धावू नको. या स्वराजची वाफ, एवढी गर्दी दिसते. मामाला फोन लावला एकदा मामा तरळ्यात राहतो. एक जुनी आठवण तुम्हाला व्हिडिओ परत मी शेअर करेन इथे कोपऱ्यात व्हिडिओ लिंक. एकदम सुंदर असं रम्य असं वातावरण. मिस्टर अनिकेत जाधव, रोलॅक्स. आणि आपला भाऊ पण चिलॅक्स. काय नाही, छोटीशी आठवण सांगतो मी. गणेश गल्लीची जी लहानपणीची आठवण होती ती आय थिंक 10वीच्या पण आधीची गोष्ट आहे. मला पण नीट आठवत नाही, पण एकदम लहान होतो मी त्या दिवशी सहज शाळेतून आलेलो आणि जेवण वगैरे सगळं झालेलं, बेडवर मस्त झोपून टी व्ही बघवतो. तर आपले रॉकस्टार आप्पा माहितीच असतील, त्यांनी आपल्याला आमरस बनवून दिलेला. इथे कुठेतरी व्हिडिओ टाकतो मी साईडला, ती नक्की जाऊन बघा त्यांनी कसा आमरस बनवला ते. सो ते म्हणाले की चल जाऊया आपण लालबागला, छोटंसं काम आहे ते करून लगेच येऊया. मी जसा होतो तसा उठलो, चालत वगैरे गेलो, गप्पा गोष्टी झाल्या, मस्त छोट्या छोट्या मूर्त्या बघितल्या आणि पोचलो आम्ही गणेश गल्लीपर्यंत. आप्पा बोलले चल जायचं काय आतमध्ये गणपती बघायला. मी बोललो काय
गणपती बघायला आपल्याला कुठे सोडणार आहेत. ते बोलले चल तर तुला दाखवतो मी गणपती. बोललो ठीक आहे चला, मला काय. आणि तेव्हा लहान होतं, तेव्हा काय एवढं कळत नव्हतं. आणि मस्त रमत गमत आम्ही गेलेलो. आतमध्ये गेलो तर मोठा एवढा गेट बघितला, तो एकदम भारी बांधलेला आहे, म्हणजे एकदम मस्त बिल्ड केलेला, सजावट एकदम भारी चाललेली, सगळे आपापल्या कामात बिझी होते. बोललो ठीक आहे चला आता इथे आलोच आहे तर तुम्ही मूर्ती दाखवले, बोलले चला. आणि हे माझ्या ध्यानी मनी पण नव्हतं आणि अनएक्सपेक्टेड होतं आहे माझ्यासाठी. ते त्यांनी खरंच नेलं मला, म्हणजे हे एक्सपेक्टच नव्हतं करत. तिकडे एक सिक्युरिटी गार्ड होता आय थिंक, तो त्याच्या कामात काहीतरी काम करत होता, तो बिझी होता. आप्पा बोलले चल डायरेक्ट जाऊया. मी बोललो चला मला काय. जसं आतमध्ये शिरलो, एवढी 22 फुटाची उंच मूर्ती ऑलमोस्ट तयार होती. आणि जवळजवळ 10 ते 15 दिवसांवर आय थिंक गणपती येणार होते, म्हणजे आगमन होणार होते सगळ्यांचं. मी बोललो यार, जे मूर्तिकाराच्या अंडर जे काम करत होते ते सगळे मूर्तीला एकदम प्रॉपर शेप वगैरे देत होते. ना कोणाची घाई गडबड, ना कोणाची आरडाओरडा, एकदम शांततेत काम चालू होतं. आणि आम्ही जवळजवळ 20 ते 30 मिनटं आम्ही शांततेत तिकडे उभं राहून बघवतो की काय काम चालू आहे आणि कसं काम चालू आहे. मी बोललो यार, ही जी फिलिंग आहे ना, ही आत्ताच्या काळात भेटणारच नाही, कधीच नाही भेटणार. आणि आत्ता तर अलाउड पण नाही करत, आत्ताचं कुठलंच मंडळ अलाउड नाही करणार असं आतमध्ये जाण्यासाठी, कारण की सगळीकडे स्ट्रिक्ट झालं आहे. इवन कार्यकर्त्यांना आणि सभासदांना पण अशी परमिशन नसेल. पण तेव्हाचा जो काळ होता ना, एकदम भारी होता. जे मला त्या काळी हे असं एक्सपिरियन्स करायला भेटलं ना, आत्ताच्या काळात एकदम मुश्किल आहे. मी बोललो यार खूप भारी, आणि जे मला भेटलं आहे एक्सपिरियन्स करायला, हे मी कधीच विसरणार नाही. आणि जेव्हा आगमन व्हायचं तेव्हा दुसऱ्या साईडून, मागच्या साईडून एक छोटीशी गल्ली असायची, तिकडून मम्मी पप्पा मला घेऊन जायचे आणि बोलायचे इथून आपण दर्शन करूया. आणि त्या गल्लीतून जायचो. पप्पा मस्तपैकी मला कडेवर उचलून घ्यायचे आणि बोलायचे इथून लांबूनच बघायचं आहे. जवळजवळ त्या स्पॉटपासून ते मूर्तीपर्यंत 10 ते 15 फुटांचा गॅप असेल. आणि पप्पा कडेवर उचलून घ्यायचे आणि जेव्हा घ्यायचे तेव्हा अशी मस्त मोठी उंच मूर्ती 22 फुटाची, एवढी भारी दिसायची ना लांबूनच. गेल्या वर्षी मला खूप वर्षांनी, म्हणजे मी तर असा कधी नॉर्मली जात नाही, कारण की ते गर्दी मला कधीच सहन नाही होत आणि ना मी गर्दीत जात कुठल्या. लास्ट इयर मला त्याने बोलवून घेतलं. होतं आहे काय काय गोष्टी घडत आहेत, खूपच एक अनएक्सपेक्टेड होतात कधी कधी काही काही गोष्टी. ते आपल्यालाच कळत नाही की कशा होतात आणि घडवून आणतो देव आपल्यासोबत. सो ही छोटीशी आठवण होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच व्लॉगमध्ये.